आज आपण भरपूर सारण भरून केलेला छान असा हा मऊ लुसलुशीत आलू पराठा या ठिकाणी आपण बनवून तयार केलेला आहे। आलू पराठा तयार करत असताना बऱ्याचदा तो फुटतो, तसं होऊ नये त्यासाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच शिकायला मिळणार आहे। कारण आलू पराठा तयार करत असताना काही छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या फॉलो केल्या नाही तर आलू पराठा हा फुटतो। त्यामुळे त्या टिप्स कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि अशाच भरपूर टिप्स सहित सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। सबस्क्राइब केल्यामुळे अशाच भरपूर टिप्स सहित नवनवीन रेसिपीज तुम्हाला दररोजच माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी छोट्या छोट्या सर्व टिप्स लक्षात घेऊन न फुटता परफेक्ट फुगलेला आणि गुबगुबीत सारण भरलेला हा आलू पराठा तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 3 बटाटा घेतलेला आहे, उकडून घेतलेला आहे। आता बटाटा उकडताना पाण्यामध्ये ठेवून उकडू नका, तर कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये तळाशी पाणी ठेवा, त्यावर एक छिद्र असलेली झाकणी ठेवा आणि त्या झाकणीवर ठेवून तुम्ही बटाटा उकडा, तसाच पाण्यामध्ये उकळू नका। त्यानंतर बटाटाची सर्व साल काढलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने मॅशरच्या सहाय्याने आपण हा बटाटा मॅश करून घेणार आहोत। आतापर्यंत आपण 2 महत्त्वाच्या टिप्स पाहिलेली आहे। एक म्हणजे आलू पराठ्यासाठीचे बटाटे तुम्हाला पाण्यामध्ये ठेवून शिजवायचे नाही। दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे बटाटे व्यवस्थित असे मॅश केलेले असावे, जेणेकरून आलू पराठा लाटताना फुटत नाही। त्याचबरोबर बटाटा ओव्हर कुक देखील करू नका, अगदी 80 ते 85% शिजवा। त्याचबरोबर चटणी करण्यासाठी हिरवी मिरची, अद्रक, लसूण याचा वापर करून छान अशी आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकली। त्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये ॲड करायचा। हे पहा, अगदी व्यवस्थित असा आपण या ठिकाणी हा ठेचा तयार करून घेतलेला होता। सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची। आता बऱ्याचदा तुम्हाला जर रेस्टॉरंटसारखा आलू पराठा हवा असेल तर हिरवी मिरचीऐवजी लाल मिर्च पावडरचा यूज करा। त्याचबरोबर गरम मसाला देखील 1 चमचा तुम्ही यामध्ये ॲड करा। तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं या ठिकाणी आलू पराठ्यासाठीचा आलू आपण मॅश करून घेतलेला आहे। जेव्हा आलू पराठ्यामध्ये सारण जेव्हा करतो त्यावेळी जर त्यामध्ये थोडेफार आलू हे सगळं राहिले ना, तर पराठा लाटताना तो फुटतो, तसं होऊ नये यासाठी आलू छान असे मॅश करा। त्यानंतर मीठ टाकायचं, व्यवस्थित अशी ही चटणी आपल्याला परतवून घ्यायची आहे। हे पहा, अगदी छान अशी चटणी परतवून घेतलेली आहे। या ठिकाणी आपली चटणी तयार आहे। आपण आता सर्वात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, व्यवस्थित अशी मिक्स करायची। त्यानंतर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। ही 4 नंबरची टिप्स आहे, कारण आलू पराठा तयार करत असताना बऱ्याचदा तो फुटतो। त्यामुळे गेली जी 3 कारणं पाहिली त्यातील 4थ्या नंबरचं कारण म्हणजे त्यासाठीची जी चटणी आहे ती जरी गरम असेल ना तरी देखील तुमचा आलू पराठा हा फुटू शकतो। त्यासाठी चटणी छान अशी थंड करून घ्या। त्यासाठी आपण कणिक मळणार आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं। त्यानंतर पाणी टाकून छान असं आपण ज्या पद्धतीने पुरणपोळीसाठीची कणिक मळतो त्या पद्धतीने जेवढी जास्त कणिक मळून घेता येईल तेवढी जास्त व्यवस्थित अशी ही कणिक मी या ठिकाणी मळून घेतलेली आहे। सर्वात शेवटी याला थोडंसं तेलाचा हात लावणार आणि छान अशी मऊसूत कणिक मळून घेतलेली आहे। जेवढी जास्त मळून घेता येईल तेवढी जास्त मळून घेतली। सारण देखील छान असं थंड झालेलं आहे। त्यानंतर त्याचे एकसारख्या आकाराचे आपण हे बॉल्स तयार करून घेतले। साधारणतः 5 आपले आलू पराठे तयार होणार आहे। त्यासाठीचं हे सर्व साहित्य प्रमाण आहे। गव्हाचं पीठ घेताना देखील अगदी एक लहान साईजच्या वाटीने आपण 1 ते 1.25 वाटी एवढंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथून पुढची जी स्टेप आहे ती पुरणपोळीसाठीची जी स्टेप आहे ती स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे। अगदी व्यवस्थित असं यामध्ये सारण भरायचं। जेवढा कणकेचा उंडा आहे त्यापेक्षा थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये सारणाचा उंडा असायला हवा। व्यवस्थित असं त्याचं वरील जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं। एकसारखा आकार हाताने व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा आलू पराठा या ठिकाणी लाटून घेणार आहोत। आलू पराठा लाटत असताना तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं सारण भरून झालेलं आहे। त्यानंतर लाटताना अगोदर आपण त्याची काठाकडील जे बाजू आहे त्या अगोदर लाटून घेणार आहोत, नंतर मध्यभागी लाटून घेणार आहोत। कारण आलू पराठा तयार करत असताना त्याची काठ जे आहे ना ते देखील छान अशी पातळ लाटून घ्या। अगदी जाडसर असा ठेवण्याची गरज नाही, पातळ असा लाटला तरीही आपण भाजतो कशा पद्धतीने त्यावर देखील तो किती मऊसूत राहणार आहे हे डिपेंड असतं। हे पहा, अजिबातही न फुटता हा आलू पराठा या ठिकाणी लाटून तयार झाला आहे। त्याच्या वरील बाजूने आपल्याला छान असा पिवळा रंग त्याचं जे आतील सारण आहे ते दिसत आहे, परंतु फुटलेला मात्र अजिबात नाही। खूप पातळ असा हा आलू पराठा लाटून घेतलेला आहे। त्यानंतर
तव्यावर तूप टाकलेलं आहे. तवा छान असा कडकडीत गरम असायला हवा. जेवढं जास्त तुपामध्ये तुम्हाला हा आलू पराठा भाजता येईल तेवढ्या जास्त तुपामध्ये भाजा, जेणेकरून खरपूस असा भाजला जाईल. त्याचबरोबर रंग देखील खूप छान असा येतो आणि चवीला तेवढाच छान असा लागतो. परफेक्ट या ठिकाणी मध्यम ते मोठ्या आचेवर खरपूस असा या ठिकाणी आलू पराठा आपला भाजून तयार झालेला आहे. खूप जास्त साजूक तुपामध्ये भाजलेला आहे. त्याचबरोबर त्याचं आतील जे सारण आहे ते दिसत आहे, त्यामुळे हा आलू पराठा रंगाला पिवळ्या रंगाचा तयार झालेला आहे. त्याचबरोबर अजिबातही फुटलेला नाही. अशाच पद्धतीने आपण आणखीन 2 आलू पराठे मी कशा पद्धतीने तयार करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. साधारणतः 5 आलू पराठ्यासाठीचं आपण हे सर्व साहित्य प्रमाण घेतलेलं होतं. अगदी सेम तीच प्रोसेस या ठिकाणी फॉलो करणार आहोत. आणि राहिलेले आपण आलू पराठे सर्व छान असे लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 6 दिवस माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला नक्कीच भरपूर टिप्स आहेत आणि डिटेलमध्ये दुपारी 12 वाजता पाहायला मिळते. त्याचबरोबर महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेत असतो, त्यामुळे खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतात. प्रत्येक रेसिपी मी खूप अभ्यासपूर्वक त्याचबरोबर भरपूर टिप्स आहेत अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्हाला माझी ही रेसिपी देखील कशी वाटली ते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अगदी छान असा आपला हा साजूक तुपातला मऊ लुसलुशीत आलू पराठा या ठिकाणी बनवून तयार होत आलेला आहे. छान असा दिसत आहे. हा आलू पराठा तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत देखील खाऊ शकता. गरमागरम आलू पराठा अगदी चवीला छान असा लागतो. वाव, खूप छान असा आपला हा खरपूस आलू पराठा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. मस्त दिसत आहे. त्याचबरोबर खूप सारं सारण, काठापर्यंत सारण भरलेला हा आलू पराठा मी छान अशा चिंचेच्या चटणीसोबत सर्व करत आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा तयार झालेला आहे. वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा त्याचबरोबर भरपूर टिप्स आहेत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.